मनाचा अंकुश बुद्धीला जागवी, बुद्धी जागरणे प्रज्ञेला पालवी. प्रज्ञारूपे बुद्धी जेव्हा जागत आहे, तेव्हा सारे तम नासत आहे. बुद्धी पतित पतित आहे, मनाचे अंकुशी पावन होत आहे. ऐशी पावन बुद्धी निरंकुश आहे, निरंकुश बुद्धी पतित पावन आहे. ओवी क्रमांक 86. पतित बुद्धी दूर आहे, प्रज्ञा प्रवाही वाट अडवून राहे. मनाचे अंकुशी निरंकुश होई, निरंकुश होता पावनची होई. उरात्य किंवा स्वैराचारी बुद्धी हीच मनाला न मन अमन होऊ देत नाही व स्वस्थही बसू देत नाही. ती स्वतःला आणि मनाला दोघांनाही त्रास देते. मनाचे न मन होऊ न देण्याचे आणि स्वतःचे म्हणजे बुद्धीचे प्रज्ञेत उच्चस्तरीय रूपांतरण होऊ न देण्याचे काम ती असे करते की जणू काही एखादा बेडूक जलप्रवाह अडवून बसावा. म्हणजे पाण्याच्या प्रवाहात बेडूक असावा आणि त्या बेडकामुळे तो पाण्याचा प्रवाह अडावा. तसंच मनामध्ये बुद्धी अशी बसते की मनाला जर पुढे वाहून पूर्ण रिकाम व्हायचं म्हटलं तर मनातील आशय गुण आणि आकार याचा प्रवाह नष्ट करून जर मनाला कोरं व्हायचं असेल, मनाचं नमन व्हायचं असेल, मनाचं अमन व्हायचं असेल तर या मनाच्या प्रवाहामध्ये बुद्धिरूपी उरात्य किंवा खट्याळ बेडूक बसतो. आणि मनाला नमन होऊ न देण्याचे कारण एकच असते, बुद्धी. म्हणजे वारंवार आपल्या बुद्धीमध्ये ज्या ज्या गोष्टी येत असतात त्या गोष्टी यायला सुरुवातीला मन चालवतं आणि नंतर बुद्धी चालवतं असं म्हटलं तरी जर मनाला नमन व्हावं असं वाटलं तर पूर्वीची जी चालवलेली बुद्धी असते, पूर्वीचे जे संस्कार असतात, माझे तुझेपणाचे जे बुद्धीचे संस्कार असतात, ते संस्कारच आता मनाला नमन होऊ देताना त्या नमनाच्या प्रवाहामध्ये, त्या शांततेच्या प्रवाहामध्ये ते पूर्वीचे बुद्धिरूपी संस्कारच एखाद्या बेडकासारखे बसतात. जसा पाण्याचा प्रवाह अडवून बेडूक बसावा आणि पाण्याचा प्रवाह पुढे जाऊ नये, तसं मनाचं अमन होताना पूर्वीची संस्कारित बुद्धी, माझे तुझेपणाची क्षुद्र बुद्धी त्या प्रवाहात एका बेडकासारखी बसते आणि मनाचं अमन व्हायला ती बुद्धी त्रासदायक ठरते. म्हणून उरात्य किंवा स्वैराचारी बुद्धी हीच मनाला न मन अमन होऊ देत नाही व स्वस्थही बसू देत नाही. ती स्वतःला आणि मनाला दोघांनाही त्रास देते. मनाचे न मन होऊ न देण्याचे आणि स्वतःचे म्हणजे बुद्धीचे प्रज्ञेत उच्चस्तरीय रूपांतरण होऊ न देण्याचे काम ती असे करते की जणू काही एखादा बेडूक जलप्रवाह अडवून बसावा. म्हणजे एखादा दुष्ट माणूस आपली दुष्टता सोडतच नाही आणि शेजारचा त्याच्याबरोबरचा माणूस जर सज्जन होत असेल तर त्याच्या मार्गाची अडचणी निर्माण करतो. तसं सुष्ट दुष्ट जर एकत्र राहिले तर शिष्टाला त्याचं सज्जनत्व टाकण्यासाठी दुष्ट माणूस तसा कारण होतो. जसं सुरुवातीला मन आहे आणि सुरुवातीला बुद्धी आहे, तेव्हा ती दोन्ही कशी आहेत, सगुण साकारातच आहे. पण जेव्हा मनाला वाटतं की आपण आपल्या निर्गुण निराकार तत्वाला जावं, तेव्हा त्याचा जो शेजारी बुद्धी बसलेला आहे त्याला राग येतो. म्हणतो मन हा संसार टाकून कसं जातं बघतो आणि मन संसार टाकून संसाराच्या पलीकडे आपल्या शुद्धतेकडे झेप घ्यायचा विचार करते. तेव्हा संस्कारित बुद्धी, पूर्वीपासून जी आपली संस्काराने बद्ध झालेली बुद्धी आहे, ती मनाच्या अमन होण्याच्या परिस्थितीला खऱ्या अर्थाने त्रासदायक ठरते. दोन माणसं शेजारी शेजारी बसलेली आहेत, दोन सारखीच आहेत, त्यातला एखादा सज्जन बनू पाहिल तर दुसरा त्याच्या सज्जन होण्यामध्ये जसा अडथळा ठरावा, तसं मनाचं अमन होताना जी बुद्धी त्या मनाचं अमन होऊ देत नाही, ती बुद्धी मनाच्या अमन होण्याच्या स्थितीमध्ये पाण्यामध्ये बेडूक बसावा आणि पाणी पुढे जाऊ देऊ नये अशा तऱ्हेची अडचण निर्माण करते. आणि त्यामुळे नाही मनाचं अमन होत आणि नाही बुद्धीचं प्रज्ञेत रूपांतर होत.
नाही शेजारचा स्वच्छ होऊ पाहत असला तरी त्याला स्वच्छ होऊ दिलं जातं, आणि नाही शेजाऱ्याचा शेजारी ज्याला स्वच्छ व्हायचंच नाही तो स्वच्छ होत. म्हणजे नाही बुद्धी प्रज्ञेत रूपांतरित स्वतः होत, आणि नाही बुद्धी मनाला अमन करू देत. असं जसं संगती संग भूषणम म्हणतात, सज्जन आणि सज्जन एकत्र आले की भूषण ठरतात, तसंच सज्जन आणि दुर्जन एकत्र आले तर मात्र असंही होऊ शकतं की संगती संगदूषणम, म्हणजे संगतीने दूषण निर्माण होतं. हे लक्षात घेऊनच स्वामी स्वरूपानंद म्हणतात, नको नको मना पाखंड दर्शन, तेने नारायण अंतरेल. म्हणजे पापरूपी खंड, म्हणजे अखंडामध्ये पापरूपी खंड मानणारे जे लोक आहेत, अशा लोकांचं दर्शन हे मना घेऊ नको, कारण त्यामुळे तुझा नाश होईल. किंवा नको नको मना पाखंड दर्शन, तेने नारायण अंतरेल. नको नको मना दुर्जन संगती, तेने नारायण अंतरेल. किंवा सुरुवातीला मनबुद्धी एकत्र असतात, पण तू मन सज्जन व्हायचा प्रयत्न करतो तेव्हा बुद्धी मात्र मनाला सज्जन होऊ देत नाही. अशा अर्थी मनाचे अमनात रूपांतर होताना बुद्धी ही त्या अमनाच्या प्रवाहामध्ये बेडकासारखी अडथळा, ज्याला बॉटलनेक म्हणतात, तशी अडचण ठरते. अशा तऱ्हेने जणू काही एखादा बेडूक जलप्रवाह अडवून बसावा, मात्र शांत दक्ष पाहण्यात ऐकण्यात, म्हणजे क्वाइट बट ऍक्टिव्ह सीइंग अँड लिसनिंग. परंतु ज्याच्या मनाचं न मन झालं आहे, त्याचं नमन झालं म्हणजे तो मन म्हणून ते क्वाइट आहे, आणि मन म्हणून क्वाइट असलं तरी त्याची पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय दक्ष आहेत. सर्व काही ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय त्या त्या गोष्टी उचिततेने करतात, आणि केल्यानंतर ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय परत शांत होतात, आणि मनाचे नमन झालेल्या स्थितीत ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय आणि मन हे एकंदरपणे अमन होतं. तर एकंदरीत अमनाची जी अवस्था असते त्यावेळेला मन शांत असतं, इंद्रिय सजग असतात, परंतु सजग इंद्रिय व्यवहाराचं काम तेवढं करतात आणि परत शांत होतात. कारण आता पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय मनाचे अमन झाले, मनाचे परमशांतीत रूपांतर झालं, त्याच्या नादी लागतात. म्हणजे मनाचं अमन झालेला असतो तो नारद, आणि त्याच्या नादी जेव्हा वाल्या लागतो, म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय आणि दशेंद्रिय आणि आसुसलेला भोगाचार करणारा वासनांध वाल्या जेव्हा नारदाच्या नादी लागतो, तेव्हा खऱ्या अर्थाने अमनाच्या नादी बुद्धिभ्रष्ट झालेला वाल्या लागला, आणि वाल्याच्या बुद्धीचे प्रज्ञेत रूपांतर झाले, आणि तिथून वाल्याचा वाल्मिकी झाला, आणि त्यानंतर त्या वाल्मिकीने अजरामर वाल्मिकी रामायण लिहिले. म्हणून मनाचे अमन झाले आणि त्याच्या नादी बुद्धी लागली, तर अमनी बुद्धी आणि बुद्धीचे प्रज्ञेत त्रिकालदर्शी असं झालेलं रूपांतर. त्यामुळे यामुळे अमनाच्या नादी जर बुद्धी लागली तर बुद्धीचे प्रज्ञेत रूपांतर होते, ती त्रिकाल ज्ञानी बनते. आणि नारदाच्या नादी वाल्या लागून त्याचा वाल्मिकी झाला, आणि त्या त्रिकाल ज्ञानी माणसाने आधी रामायण लिहिले आणि मग तसं रामायण घडलं. एवढा चमत्कार होतो. म्हणून शांत दक्ष पाहण्यात ऐकण्यात, क्वाइट बट ऍक्टिव्ह सीइंग अँड लिसनिंग, मनाचे नमन झाल्यास याच बुद्धीचे प्रज्ञेत रूपांतर होते. म्हणजे बुद्धीची बद्धता, कंडिशनिंग, नमनाचे किंवा अमनाचे सान्निध्यात नष्ट होते. मनाचा आशय नष्ट होऊन मनाचे अमन झाले की बुद्धीचे सुद्धा कंडिशनिंग, म्हणजे संस्कारग्रस्तता नष्ट होते, आणि तिचं प्रज्ञेत रूपांतर होतं. आणि अमन आणि प्रज्ञा म्हणजे जणू काही नारद आणि वाल्याचा वाल्मिकीत रूपांतर झालेला माणूस, असा हा एक सत्संग तयार होतो. नमनाचे सान्निध्यात बुद्धीचे प्रज्ञेत रूपांतर होते. एका वेगळ्या पद्धतीने नमनाच्या अंकुशामुळे, म्हणजे मनाचं नमन झालं, या मनाचं नमन झालं की ते अमन होतं, आणि या अमनाचा अंकुश,
आणि या अमनाचा अंकुश म्हणजे या अमनाची टोचणी बद्ध बुद्धीला म्हणजे कंडिशन्ड ब्रेनला, त्या जे आपला ब्रेन कंडिशन असतो, आपली बुद्धी कंडिशन असते म्हणजे संस्काराने बद्ध असते, अशा बुद्धीला अमनरूपी शांत मनाचा अंकुश टोचला गेला तर जी बद्ध बुद्धी असते ती प्रबुद्ध होते. म्हणून मनाचे अमन होते आणि बुद्धीची प्रज्ञा होते. जो बद्ध असतो तो प्रबुद्ध होतो, तो प्रज्ञावान होतो. नारदाच्या सान्निध्यात वाल्याचा वाल्मिकी होतो आणि अंकुशामुळे निरंकुश होणे म्हणजे अत्यंत स्वतंत्र पूर्ण तेजाने भरलेली जी बुद्धी असते ते अमन न मन म्हणजे खऱ्या अर्थाने मुक्त तेज असते. आणि अशा मुक्त तेजाचा स्पर्श जेव्हा बुद्धीला होतो तेव्हा सुरुवातीला त्या बुद्धीला अंकुशासारखी इजा होते, परंतु एकदा का स्वच्छ तेजाचा बुद्धीला स्पर्श झाला की जी बुद्धी संकुचित असते ती आकाशासारखी व्यापक होते आणि खऱ्या अर्थाने मन आणि बुद्धी म्हणजे इन्फिनिट पॉसिबिलिटी म्हणजे अनंत शक्यता, याच्यातून काही निघू शकतं असं एक मॅजिकल एक्झिस्टन्स बनतो. मन आणि बुद्धी जर एकत्र झाली आणि ती पूर्णपणे तेजामध्ये त्यांचं रूपांतर झालं, मनाचं अमन झालं आणि बुद्धीचं प्रज्ञेत रूपांतर झालं तर खऱ्या अर्थाने चालतं बोलतं देवत्व या विश्वामध्ये निर्माण होते. अंकुशामुळे निरंकुश होणे म्हणजे नमनाच्या टोचणीमुळे बुद्धीचे प्रज्ञेत रूपांतर होणे. अंकुशामुळे निरंकुश होणे म्हणजे ज्याने स्वातंत्र्य मिळवलं त्याने दासाला स्वातंत्र्याचा अनुभव घेऊन त्याला दास्यातून मुक्ती देणं. अंकुशाचा निरंकुश होणे म्हणजे स्वातंत्र्य उपभोगणाऱ्या माणसाने तुरुंगात असलेल्या गुलामगिरीत असलेल्या माणसाला मुक्त म्हणून अंकुश लागून निरंकुश होणं म्हणजे त्याने खराखुरा वैश्विक आनंद भोगला आहे, त्याने त्या पारमार्थिक आनंद भोगणाऱ्या द ट्रुथ परमसत्य भोगणाऱ्या जय कृष्णमूर्तींसारख्या निधर्त महाराजांसारख्या ज्ञानेश्वर माऊली तुकाराम माऊलींसारख्या माणसांनी बद्ध असलेल्या आपल्यासारख्या लोकांना त्या प्रज्ञेचा स्पर्श करून त्यांच्यासारखेच आम्हाला बनवणे, यालाच म्हणतात आपुल्या सारखे करती तत्काळ. हे जे वैष्णव आहेत ते सर्व अडलेल्या नडलेल्या लोकांना वैष्णव बनवतात आणि असे वैष्णव विश्वात भरून विश्वंभर विष्णू तत्व म्हणून खऱ्या अर्थाने स्वतःच परमेश्वर बनतात. अशा पद्धतीने नमनाच्या अंकुशामुळे बद्ध बुद्धी प्रबुद्ध किंवा प्रज्ञावान बनते. अंकुशामुळे निरंकुश होणे म्हणजे मनाचं अमन झालं किंवा मन शांत झालं की बुद्धीची सुद्धा पुढे झेप प्रज्ञेत रूपांतर होणे हे नीट समजून घ्या. तो आज आपण 82 ते 86 अशी 5 पद्यखंड वाचली आणि याच्यामध्ये मनाचं अमन झालं की त्यामुळे बुद्धीचं सुद्धा प्रज्ञेत कसं रूपांतर होतं. म्हणजे नारदाला वाल्या भेटला की वाल्मिकी कसा होतो, त्याला चमत्कार म्हणू नका, हे सत्य आहे, हे कसं समजावून घेता येतं हे आज आपण 82, 83, 84, 85, 86 या 5 कडव्यातून पाहिलं. नीट समजून घ्या, चिंतनात राहा. पुढील भाग पुढच्या निरूपणात असतो. धन्यवाद.